एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील आपल्या बरोबर आहेत. त्यांनी एक मुस्लिम समाजाला उद्देशून महत्वाची फेसबुक पोस्ट केलेली आहे आणि ते फेसबुक पोस्टची चर्चा सुद्धा होते. स्वतः इम्तियाज सरांकडून आपण माहिती घेऊयात. सर, तुम्ही म्हणलात की मुस्लिमांनो जागे व्हा, काय म्हणणं आहे त्याचं? मी स्पष्टपणे लिहिलं की महाराष्ट्र के मुसलमानों अब तो होश में आओ, तब तक अपने आप को बेवकूफ बनाते रहोगे करके. याचं कारण हे आहे की मागच्या 2-3 दिवसापासून मी भारतीय जनता पार्टीचे मोठे नेत्यांकडून हे वक्तव्य ऐकत आहे की आम्हाला अजित पवार सोबत जायचं नाही, कारण त्यांच्या सोबत नवाब मलिक आहे आणि नवाब मलिकचा थेट संबंध अंडरवर्ल्डशी आहे, म्हणून आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये NCP अजित पवारशी हे करणार नाही आहे. हे दोघं पक्षांना माहीत आहे, भाजपलाही माहीत आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनाही माहीत आहे की त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये मुस्लिम समाज मतदान करणार नाही. मग काय करायचं? इनडायरेक्टली अशा न घेता अशा मुस्लिम मत कशा घेता येतं, तर आपण काय करू, अजित पवारला वेगळं करू, नवाब मलिकचं कारण दाखवू. अरे नवाब मलिक सोबत अजित पवार तुमच्या सोबत महाराष्ट्र सरकारमध्ये तुमच्यात हिंमत असेल तर सांगा अजित पवारांना की आम्ही तुम्हाला या महाराष्ट्र राज्याच्या सत्तेतून बाहेर काढणार, जोपर्यंत तुम्ही नवाब मलिकना काढणार नाही. ते बोलण्याची हिंमत नाही. अजित पवार सोबत बसत आहे, खात आहे, खेळत आहे, झोपत आहे, सगळं करत आहे. त्यावेळी तुम्हाला नवाब मलिकशी काही देणं. इलेक्शन आला की दाऊद मुसलमान, नवाब मलिक हिंदू, मुस्लिम हे करून त्यांचा उद्देश एक आहे की मुस्लिम आपल्याला देणार नाही, अजित पवारांना पुढे करू, मुस्लिम मत घेऊ. म्हणजे इनडायरेक्टली जे लोक अजित पवारला मतदान करणार ते भाजपला मतदान करण्यासारखं झालेलं आहे. तर अशा प्रकारचे हे उद्योग जे आहे ना, मुस्लिम समाज बहुत भोला आहे, मुस्लिम समाज खूप भोला आहे. जसं मी आपल्याला सांगतो की बीडमध्ये जे आता निवडणूक झाली ते आम्ही इतकं ताकदीने जिंकणार होतं. अजित पवार तिथे जाऊन बसले आणि काही आपल्या मौलाना लोकांना इकट्ठा केले, कुल जमाती तंजीम सगळं विकलेले होते ते, जे येऊन स्टेटमेंट केलं की नाही अपने को है तो इनके साथ जाना है, दादा के साथ जाना है करके. तर अशा प्रकारचे भोले भाले बिकने वाले लोग जो है ना, उनको पकड़ो, अजीत दादा के पास वोट डाल दो पूरा, और अजीत दादा पूरा भोरिया बिस्तरा लेके है तो फिर जाके भाजपा के गोद के अंदर बैठने वाला है. तुम्ही ज्यावेळेला अजित पवार हे भाजप सोबत सरकार स्थापन केलं त्यावेळेला तुम्ही भडकल घेतलं एक आंदोलन केलं होतं. त्यात तुम्ही मोठ्या प्रमाणात पिसिंगचा ऍक्टिंग सुद्धा करून हो, चक्की कोणी बोललो होतं? मी थोडी बोललो होतं. हेच देवेंद्र फडणवीस साहेबांना बोललो ना की आमची सत्ता येऊ द्या, अजित पवार चक्की पीसिंग कसं पीसिंग करायचं होतं ते त्यांनी असं ऍक्शन करून दाखवलं होतं. मग तेच नरेंद्र मोदी साहेब होते उसमें. खनन घोटाला भाई और बहनों, सिंचन घोटाला, बैंक घोटाला भाई और बहनों, हेच कोण बोलले होते? मग त्यांच्या मांडीवर कोणी बसवले? अजित पवारांना तुम्हीच बसवले ना. आता जेव्हा निवडणूक होती तर सगळं सोबत होते, सत्ता स्थापन करायची सगळं सोबत आले. निवडणूक आली की नवाब मलिक, दाऊद, मुसलमान, हिंदू, मुस्लिम, मंदिर मस्जिद तेच मुद्दे. आता याचा दुसरा मुद्दा, या सगळ्या प्रक्रियेत एमआयएमची भूमिका काय आहे की आम्ही तर एकटा लढवू. जे बिलकुल कच्चे खिलाडी जे आहे ना, आता आमच्या शहरामध्ये 2 NCP गुपचूप मीटिंग सुरू आहे त्यांची. कशाला? की आपल्याला एमआयएम खूप टफ देणार आहे, तर आपण दोघं एकत्र येऊन काही करू शकतो का, आपण काँग्रेसलाही घेऊ करके. मग दोघं जे भाजपवाले आहे त्यांना असं वाटतं की नाही आपण एकनाथ शिंदेलाही इथे मॅनेज करू, आपण काहीतरी. एकनाथ शिंदे म्हणतो की आपण काहीतरी आपलं हे करू का, आम्ही तर एकला चलो लढू. महाविकास आघाडीकडून तुम्हाला काही संपर्क नाही का? काय होतं ना, एका पक्षाकडून होतं उसमें, पण ते काय आहे की जे आमचे स्ट्रॉंग होल्ड्स आहेत. तुम्ही म्हणणार असेल की औरंगाबादमध्ये आम्हाला काही सीट्स द्या, आम्ही अलायन्स करतो. कशाला देऊ मी? मालेगावमध्ये द्या, धुळ्यामध्ये द्या, अकोलामध्ये द्या, सोलापूरमध्ये द्या, नांदेडमध्ये द्या. अरे कशाला? तुम्हाला करायचं आहे ना. आमची काही आहे लायकी तुम्हाला असं वाटत असेल तर महाराष्ट्रभर आम्ही करायला तयार आहे ना. पण काय हे की मस्ती जेव्हा येतं ना, तर काँग्रेसचं काय हाल बिहारमध्ये झालं. सगळ्यात जुना पक्ष, राष्ट्रीय पक्ष, किती सीट्स मिळाले बिहारमध्ये त्यांना? 6. MIM हैदराबादचा पक्ष, हैदराबादच्या कोण मतदान करणार बिहारमध्ये? किती सीट्स निवडून आणले आम्ही? 5.
हं? तर ही मस्ती जी होती ना बिहारमध्ये, तीच मस्ती तुम्ही इथेच दाखवणार असेल तर लोक तुम्हाला दाखवतील. ते थोडक्यात सर, तुम्ही राजकारणी आहात, त्याबरोबर पत्रकार होतात. महाविकास आघाडी किंवा खास करून काँग्रेस शहाणपण येत नाही असंच म्हणायचं. मला तर असं वाटतं त्यांनी सुपारी घेतलेली आहे की जोपर्यंत आमचा पक्ष जिवंत आहे तोपर्यंत मी भारतीय जनता पार्टीला सत्तेमध्येच बसवणार आहे, आम्ही जबाबदारी घेतो करके. म्हणजे असं वेड्यासारखे जेव्हा ते डिसिजन्स घेताना, आता पूर्ण काँग्रेस जे आहे ना ते कुठे गेलेली आहे? भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेली आहे. जे उरलेले शिरलेले आहे तेही बघा मागच्या काही दिवसानंतर कुठे जाणार आहे, त्यांच्यासोबतच जाणार आहे. शेवटचा प्रश्न, एमआयएम कुठे कुठे निवडणुका लढवणार आहे? पूर्ण महाराष्ट्रामध्ये. मित्र पक्ष शिवायच का? पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणूक लढणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये, काही महानगरपालिकांमध्ये आम्हाला प्रस्ताव आलेला आहे की जे स्थानिक लेवलचे जे एक आघाडी तयार होतं त्या आघाडीचा त्यांच्याकडे प्रस्ताव आलेला आहे.